बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे। सध्या जिल्ह्यातील 46 गावांना 47 टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे। गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। मे अखेर जिल्ह्यात 82च्या आसपास गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची भीती व्यक्त होते आहे। बुलढाणा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासायला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 136 गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली असून 168 खासगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने अधिग्रहित केले आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची भीती आहे। पाणी टंचाईचा विचार करता बुलढाणा आणि देऊळगाव राजा तालुक्यात याची व्याप्ती अधिक आहे। बुलढाणा तालुक्यातील 12 गाव तर देऊळगाव राजा तालुक्यातील 11 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे। तर चिखली तालुक्यात 10, मेहकरमध्ये 9, मोताळ्यात 5 अशा गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय। आतापासूनच जवळपास 1.5 लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे। तर दुसरीकडे प्रकल्पांमधील जलसाठा देखील झपाट्याने घटत आहे। यासोबतच शेगाव, मोताळा, चिखली, बुलढाणा, लोणार या तालुक्यातही पाणी पातळी खाली गेली आहे। तर मे महिन्याच्या मध्यावर पाणी टंचाईची तीव्रता अधिक वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे।